तर मी आज आलतो गावाकडे आणि गावाकडे आल्याच गावामध्ये होता बघा कार्यक्रम आणि कार्यक्रम कशाचा होता मी तुम्हाला ते ब्लॉगमध्ये समोर सांगणारच आहे. त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि बघता बघता तेवढं फॉलो पण करून घ्या. हॅलो गाईज, मी आहे राहुल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आलेलो आहे बघा गावाकडे आणि गावाकडे आले आपल्या चेहऱ्यावर जरा एक वेगळ्याच प्रकारची स्माईल असते. आणि या गावात पण अशी कोणती गोष्ट आहे की ती या वाघाला गावापासून लांब जाऊ देत नाही. लांब गेलं की असं वाटतं कधी वापस येते आणि कधी नाही की. आणि शांताबाईचा जसा नखरा चक्रा असते तसं या वाघाच्या गावाकडे चक्राच असतात. कडाले मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आणि आपल्याला काय पोरीवाने मेकअप करायला टाइम लागत नाही, त्याच्यामुळे गंध लावला आणि केसामधून हात फिरवला की झाला आपलं मेकअप. लगेच म्हणलं आता गडबडीने जेवण पण उरकून घ्यावा आणि जावा आपलं कार्यक्रमाकडे. त्याच्यामुळे निघालो बघा गडबडीने मारुती मंदिराकडे. आणि मारुती मंदिराकडे आल्यावर तुम्ही पाहू शकता इथं मस्त कार्यक्रम तो सगळं आटपत चालता. शेवटला इथं आरती म्हणून मंदिराला एडा मारून निघाली बघा आता गावामध्ये चक्कर मारायला. आणि सगळ्या गावामध्ये अशीच भजन म्हणत फेरी होऊन जाणार. तर ही फेरी आमच्या गुंज गावातून दरवर्षीप्रमाणे जाणाऱ्या वनवासी लोकांना वाट लावण्यासाठी ठेवण्यात आली आहे बघा. आणि अशाच प्रकारे कोणाच्या गावातून अजून जर वनवासी लोक जात असतील तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा. जसे प्रभू श्रीराम वनवासाला गेले होते तसे गावागावातून असे वनवासी लोक वनवासासाठी जातात. तसेच आमच्या गावातून यावेळेस 7 लोक जात आहेत. तर आजच्यासाठी एवढंच. जर ब्लॉग आवडला तर लाईक, फॉलो, कमेंट.